दोन दिवस अजित पवार अज्ञातवासात होते आणि त्यानंतर आता ते आलेले आहेत विधान भवन परिसरामध्ये। अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे आणि आज अजित पवार विधिमंडळ कामकाजामध्ये आज सहभागी होणार आहेत। दोन दिवस त्यांचा पत्ता नव्हता, ते कोणालाही भेटत नव्हते। मधल्या काळात ते दिल्लीमध्ये असल्याची देखील चर्चा होत होती, पण त्यानंतर आज अजित पवार हे विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होणार आहेत। आणि आपण ही दृश्य बघतोय, अजित पवार यांना भेटण्यासाठी काही कार्यकर्ते आलेले आहेत। अजित पवार खातेवाटपासंदर्भातला देखील निर्णय आजच होण्याची शक्यता आहे। या संदर्भातली सगळी माहिती आजच समोर येणार आहे। आणि तत्पूर्वी आपण बघतोय अजित पवार हे निवासस्थानी आहेत आणि थोड्याच वेळात ते विधिमंडळ कामकाजासाठी विधिमंडळाकडे रवाना होणार आहेत। तत्पूर्वी अजित पवार यांची भेट घेण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी त्यांच्या निवासस्थानी झालेली पाहायला मिळते। कार्यकर्ते निवेदनं देत आहेत, वेगवेगळ्या कामासंदर्भातली ही निवेदनं अजित पवारांना कार्यकर्ते देत असताना पाहायला मिळतात। अजित पवार गेल्या 2 दिवसांमध्ये अनेक घडामोडी घडलेल्या आहेत, त्याच्याचबरोबर छगन भुजबळ हे देखील नाराज आहेत आणि त्यामुळे छगन भुजबळांचे कार्यकर्ते देखील अजित पवार यांची आज नागपूरमध्ये जाऊन भेट घेणार आहेत। छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्यानं कार्यकर्ते आक्रमक झालेले होते। राज्यभरातल्या अनेक भागांमध्ये भुजबळ समर्थकांनी अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे देखील मारलेले होते आणि छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करून घ्यावं अशी मागणी त्यांची होती। त्यानुसार आपण बघतोय आज कार्यकर्ते मोठ्या संख्येनं अजित पवार यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी नागपूरमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात। अजित पवार आज विधिमंडळाच्या कामकाजात देखील सहभागी होणार आहेत। 2 दिवसांपासून अनुपस्थित असणारे अजितदादा आज सभागृहामध्ये असतील, त्यामुळे अजित पवार आणि भुजबळ समर्थकांची आज भेट होणार। या भेटीदरम्यान अजित पवार पुढील काय निर्णय घेणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अजित पवार यांच्या भेटीसाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी त्यांच्या निवासस्थानी लावलेली पाहायला मिळते। शुभेच्छा देत आहेत कार्यकर्ते, त्याचबरोबर वेगवेगळ्या कामांसंदर्भातली निवेदनं देखील अजित पवार यांना सुपूर्द केली जात आहेत। अजित पवार घशाच्या संसर्गामुळे 2 दिवस अधिवेशनात अनुपस्थित राहिलेले होते आणि आज ते कामकाजात सहभागी होणार आहेत। या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देतात माझे सहकारी अक्षय मणकणी आपल्याला। अक्षय, सुमित, सध्या आपण पाहू शकतो की अजित पवार जे आहेत ते आपल्या विजयगड या शासकीय निवासस्थानाहून आता हिवाळी अधिवेशनासाठी विधान भवनात आता निघताना पाहायला मिळत आहेत। अजित पवार यांची भेटगाठ घेण्याकरता मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ती त्यांच्या शासकीय निवासस्थानी जमलेली आहे। गेल्या 2 दिवसांपासून अजित पवार कोणालाही भेटत नव्हते, कोणत्याही कार्यकर्त्याची किंवा नेत्याची भेट घेत नव्हते। त्यामुळे अजित पवार नक्की गेले कुठे होते असा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला होता, परंतु अजित पवार यांच्या घशाला इन्फेक्शन झालेलं होतं अशा प्रकारची माहिती जी आहे ती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेली होती। आणि त्यानंतर आज 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर अजित पवार जे आहेत ते विधान भवनात हिवाळी अधिवेशनाकरता निघताना पाहायला मिळत आहेत आणि सध्या त्यांची भेट घेण्याकरता मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते विजयगड या शासकीय निवासस्थानी जमलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कार्यकर्त्यांनी एकच गर्दी जी आहे ती केलेली असल्याचं पाहायला मिळत आहे। एकीकडे छगन भुजबळ यांनी अजित पवार असतील, सुनील तटकरे असतील आणि प्रफुल्ल पटेल असतील यांच्यावरती टीका केलेली असताना अजित पवार जे आहेत ते विश्रांती घेत होते आणि आज अजित पवार जे आहेत ते 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर विधान भवनात हिवाळी अधिवेशनामध्ये सामील होण्याकरता विजयगड या शासकीय निवास चांगला होईल। अधूनमधून तो बिघडतो, तो बिघडणार नाही। आमच्याशी बोलल्याबद्दल कॅमेरापासून तर अधिवेशनाचा आजचा 3रा दिवस आहे आणि आज देखील कामकाजादरम्यान विरोधक आक्रमक होणार आहेत अशी माहिती कळते। तर दुसऱ्या बाजूला अजित पवार हे देखील 2 दिवस विश्रांती घेतल्यानंतर आता कामकाजामध्ये आज सहभागी होण्यासाठी निघालेले आहेत। पुन्हा एकदा जाणार आहोत माझे सहकारी अक्षय मणकणी यांच्याकडे, पण तत्पूर्वी आपण ही दृश्य बघतोय थेट नागपूरमधली आहेत। अजित पवार यांच्या निवासस्थानी सध्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली आहे। अजित पवार यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची ही गर्दी झालेली आहे। गेल्या 2 दिवसांमध्ये अजित पवार यांच्या प्रकृती ठीक नसल्यामुळे ते या कामकाजात सहभागी झालेले नव्हते अशी माहिती प्रदेशाध्यक्षांनी दिलेली होती आणि आज आपण बघतोय अजित पवार हे कामकाजामध्ये सहभागी होण्यासाठी निघालेले आहेत। पण तत्पूर्वी कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घातलेला आहे। त्यांच्या निवासस्थानी जाऊन कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देत आहेत, आपल्या कामांसंदर्भातले निवेदनं देत आहेत। ही मोठी गर्दी अजित पवार यांच्या निवासस्थानासंदर्भातली आपण बघतोय। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर आज सभागृहामध्ये अजित पवार उपस्थित राहतील, कामकाजामध्ये ते उपस्थित राहणार आहेत।
अजित पवार यांची प्रकृती ठीक नव्हती, त्यांना घशाचा त्रास होत होता, म्हणून ते 2 दिवस कामकाजात सहभागी झालेले नव्हते, कोणत्याच कार्यकर्त्यांना देखील भेटत नव्हते, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेली आहे. मात्र त्यानंतर आज अजित पवार यांची प्रकृती ठीक असल्यामुळे ते आज कामकाजामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्यासाठी ते आता या आपल्या शासकीय निवासस्थानाहून रवाना होत आहेत थेट विधिमंडळाकडे. पण तत्पूर्वी कार्यकर्त्यांचा गराडा अजित पवार यांना बसलेला आहे. कार्यकर्ते अजित पवार यांना शुभेच्छा देत आहेत. पुन्हा जाणार आहोत माझे सहकारी अक्षय मणकणीकडे. अक्षय, आपण पाहू शकतो की अजित पवार यांना भेटण्याकरता मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते त्यांच्या विजयगड या शासकीय निवासस्थानी आलेले आहेत. गेल्या 2 दिवसांपासून अजित पवार कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये कोणाची भेट घेतलेली नव्हती. त्यामुळे अजित पवार नक्की नेमके गेले कुठे होते, अजित पवार नॉट रिचेबल का होते, असा प्रश्नचिन्ह जो आहे तो निर्माण झालेला होता. अजित पवार दिल्लीला गेले आहेत का, आज महायुतीच्या पक्षातील महत्वाच्या नेत्यांची भेटीगाठी घेण्याकरता, असे अनेक तर्कवितर्क जे आहेत ते लावले जात होते. परंतु अजित पवार यांच्या घशाला इन्फेक्शन झालं असल्यामुळे अजित पवारांनी 2 दिवस विश्रांती घेतली, अशी माहिती जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेली होती. आणि आज 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर अजित पवार जे आहेत ते पुन्हा एकदा हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजासाठी त्यांच्या शासकीय निवासस्थानाहून रवाना होताना पाहायला मिळत आहेत. ते रवाना होत असताना कार्यकर्त्यांनी त्यांना घेरलेला आहे. कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देतात आहेत, त्यांच्यासोबत सेल्फी घेताना आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत आहेत. आज सकाळपासूनच अजित पवार यांची भेट घेण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी, मंत्री, कार्यकर्ते, सर्वच पदाधिकारी जे आहेत ते अजित पवारांची भेट घेण्याकरता राष्ट्रवादी विजयगड या अजित पवारांच्या शासकीय निवासस्थानी आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता थोड्या वेळात अजित पवार जे आहेत ते विजयगड या शासकीय निवासस्थानाहून हिवाळी अधिवेशनाकरता रवाना होणार आहे. 2 दिवस अजित पवार जे आहेत ते हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी झाले नव्हते, परंतु आता अजित पवार जे आहेत ते अधिवेशनामध्ये सामील होणार आहेत. आणि अजित पवार यांना भेटण्याकरता कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जी आहे ती सध्या विजयगड या शासकीय निवासस्थानी सध्या आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे छगन भुजबळ यांची नाराजी जी आहे ती पाहायला मिळते, दुसरीकडे अजित पवार हे नॉट रिचेबल होते. त्यामुळे आज अजित पवार छगन भुजबळ यांच्या नाराजीवरती काही भाष्य करणार का हे देखील पाहण्यात तितकंच महत्वाचं ठरणार आहे. कारण की छगन भुजबळ यांनी आपल्या नाराजीच्या संदर्भात थेट टीका जी आहे ती अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या तिन्ही नेत्यांवरती केलेली होती. त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असलेले अजित पवार काही बोलणार का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. अजित पवार सध्या हिवाळी अधिवेशनाकरता विजयगड या शासकीय निवासस्थानाहून निघत आहेत. दादा तब्येत कशी आहे दादा? तर अजित पवार हे आता त्यांच्या शासकीय निवासस्थानावर निघालेले आपण बघतोय. अजित पवारांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. संध्याकाळी मी त्यांना कॉन्टॅक्ट करतो. चालेल, माझे सगळं संपल्यावर बोलतो. ते माझे कागद तुझ्याकडे? माझ्याकडे मी देतो, तिथे गेले. चलो 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 पाय बाप पाय. तर अजित पवार हे आता विधिमंडळाकडे रवाना झालेले आहेत. माध्यमांना त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये आणि आज 2 दिवसांनंतर ते कामकाजामध्ये सहभागी होणार आहेत. 2 दिवस त्यांना घशाचा संसर्ग झालेला होता, त्यामुळे ते कामकाजामध्ये सहभागी झालेले नव्हते. मात्र आज त्यांची प्रकृती ठीक असल्यानंच ते कामकाजामध्ये सहभागी होण्यासाठी निघालेले आहेत.